12th class English chapter 1.3 The Cop and the Anthem मराठी भाषांतर. थंडगार हिवाळ्याच्या एका संध्याकाळी न्यूयॉर्क शहरातील मॅडिसन स्क्वेअर पार्कमध्ये एक माणूस बसला होता. त्याचं नाव होतं सोपी. त्याचं आयुष्य रस्त्यावर गेलं होतं. घर नव्हतं, नोकरी नव्हती आणि थंडी जवळ येत होती. त्याला माहिती होतं हिवाळा बाहेर झोपून काढणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण. म्हणून त्याने ठरवलं, या हिवाळ्यात मला जेलमध्ये जायचं आहे. जेल म्हणजे त्याच्यासाठी विंटर आयलंड, म्हणजे उबदार जागा, मोफत अन्न आणि झोपायला जागा. त्याने जेलमध्ये जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पहिला प्रयत्न, सोपी रस्त्यावरून चालत गेला आणि एका मोठ्या सुंदर रेस्टॉरंटसमोर थांबला. जर मी आत शिरलो आणि काही खाल्लं तर पैसे नसल्यामुळे ते पोलिसांना बोलवतील आणि मी जेलमध्ये. तो स्वतःवर खुश होता. कोट नीट होता, चेहरा दाढी करून स्वच्छ दिसत होता. तो आत गेला, पण दरवाजावर उभ्या असलेल्या वेटरने त्याच्या फाटलेल्या पॅन्ट आणि जीन्स बुटांकडे पाहिलं आणि लगेच त्याला बाहेर ढकललं. पहिला प्रयत्न फसला. दुसरा प्रयत्न, थोडं पुढे एका मोठ्या दुकानाचं शोकेस पाहून त्याने दगड उचलला आणि धाड, काच फोडली. लोक जमले, पोलीस धावत आले. सोपी शांत उभा राहिला आणि म्हणाला, अरे मीच तो आहे ज्याने ही काच फोडली. पण पोलीस म्हणाला, जो काच फोडतो तो तिथे थांबत नाही, तो पळून जातो. आणि पोलीस दुसऱ्या माणसामागे धावला. सोपी निराश झाला. दुसराही प्रयत्न फसला. तिसरा प्रयत्न, सोपी एका स्वस्त खानावळीत गेला. तिथं कोणी त्याला थांबवलं नाही. त्याने बीफ स्टेक, पॅनकेक, डोनट्स खाल्ले. जेवण झाल्यावर तो म्हणाला, माझ्याकडे एक पैसाही नाही, आता पोलिसांना बोलवा. वेटर म्हणाला, पोलीस नको, आणि त्याला बाहेर फेकलं. पोलीस जवळच उभा होता, पण फक्त हसला आणि पुढे गेला. सोपीला राग आला. जेलमध्ये जायचं आहे आणि हे लोक पाठवतच नाहीत. चौथा प्रयत्न, आता तो एका थिएटर समोर आला. एक पोलीस जवळ उभा होता. सोपी ओरडू लागला. गाणी ओरडली, नाचला, शिव्या दिल्या. आता नक्कीच पकडतील, त्याने विचार केला. पण पोलीस म्हणाला, अरे हे येल कॉलेजचे विद्यार्थी आहेत, जरा दंगा करत आहेत, पण हानी नाही, आणि तिथून गेला. सोपीला वाटलं, काय हे, आज काही जादूच झालीये का माझ्यावर. पाचवा प्रयत्न, एका सिगार दुकानात त्याने एका माणसाची सुंदर छत्री उचलली आणि चालत निघाला. मालक मागून धावत आला. अरे माझी छत्री. सोपी म्हणाला, होय मीच घेतली, आता पोलिसांना बोलवा. माणूस गोंधळला. मी सुद्धा ही छत्री रेस्टॉरंटमध्ये मिळाली म्हणून घेतली होती, जर तुझी असेल तर घे, असं म्हणत तो निघून गेला. सोपी पुन्हा फेल. अंतिम क्षण, चर्चसमोर. आता तो थकून गेला होता. तो परत आपल्या मॅडिसन स्क्वेअरकडे जात होता, पण वाटेत एका जुन्या चर्चसमोर थांबला. आतून सुंदर भजनाचं संगीत येत होतं. ते ऐकून तो थबकला. त्या संगीताने त्याच्या मनात जुन्या आठवणी जाग्या केल्या. आई, मित्र, स्वच्छ कपडे, स्वप्न, चांगलं आयुष्य. त्याच्या मनात एक विचार आला, मी बदलू शकतो. मी परत काम मिळवेन, आयुष्य उभं करेन, चांगला माणूस बनेन. त्याचं मन पूर्णपणे बदलत होतं. तो उद्यापासून नव्या सुरुवातीचं ठरवत होता. पण त्याच वेळी एका पोलिसाने येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला. इथे काय करतोयस, तो म्हणाला. काही नाही, सोपी उत्तर देतो. मग चल माझ्यासोबत, पोलीस म्हणाला. दुसऱ्या दिवशी न्यायालयात न्यायाधीश म्हणाले, 3 महिने जेलमध्ये. आणि सोपीला जेल मिळालं. पण जेव्हा
त्याने आयुष्य बदलायचं ठरवलं होतं तेव्हाच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हे भाषांतर समजलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.